सन्मानित करत आहोत। त्याचबरोबर संतोष दादा भोईर यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत। संतोष दादा प्लीज या, आपला देखील सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। उजव्या बाजूला जो प्रेक्षक वर्ग आहे आपण थोडंसं पाठीमागे घ्या। रोहित पाटील यांना विनंती की आपण सर्व प्रेक्षकांना थोडंसं पाठीमागे घ्या, कारण मॅच सुरू होईल, कारण तिकडे बॉल आला तर थोडंसं प्रॉब्लेम होईल। आपण सर्वांनी सहकार्य करा। त्याचबरोबर राहुलदादा बनगे यांच्या ठिकाणी आगमन आहे, श्री पेशवाई साडी सेंटर वाशी, आणि राहुलदादा बनगे यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान, आपले स्वागत आहे। वळूया आपण मॅचकडे। सामन्याला सुरुवात, फायनलची मॅच। पहिला बॉल गोलंदाज उजव्या सीच्या बाहेर होता, रूम दिला होता सूरज पाटील साठी धनंजय भिंताडे। गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय। पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना माझ्यासोबत निलेजी मर्डेकर सर आहेत। या मैदानाचं हे विहंगम दृश्य, बडा व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। भूमिपुत्र मैदान, कोपर खेळणे, एक चांगलं क्रीडांगण आहे आणि विहंगम दृश्य आपल्या सर्वांना पाहायला आवडतो। अवकाशातून क्रिकेट स्पर्धा दिसते कशी, त्याचं हे असणारं एक सुंदर दृश्य 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून जो ड्रोन आहे, आणि त्यांचं एक विशेष सहकार्य 3 दिवस ड्रोनसाठी लाभलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून याचं टेलिकास्ट केलं जात आहे। हे विहंगम दृश्य सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चं बॉल क्रमांक अवांतर धाव, व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळते। ही मला वाटतं एक रणनीतीचाच पार्ट आहे, कारण सातत्याने 2 बॉल उजव्या सीच्या बाहेर ठेवलेत। धनंजय भिंताडेला तुम्ही पाहताय, हुंडरी गावाला बिलॉंग करतो, पुरंदर तालुका, जिल्हा पुणे, ऑल इंडियन आयकॉन खेळाडू। पुढचा बॉल गोलंदाज उजव्या सीच्या बाहेर, गॅप मध्ये इथे शोधला गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध सूरज पाटीलच्या बॅटमधून चौकार। प्लेसमेंट या डावातला पहिला चौकार आलेला आहे ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील यांच्या बॅटमधून। 2 बॉलचा खेळ संपलाय, धावसंख्या 5। अर्णव स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करताना। सूरज पाटील 2 बॉल 4 वरती, 2 नॉट आउट, 5 धावा फलकावरती बनल्यात। पुढचा बॉल धनंजय, यावेळेला इनसाइड आउट, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, नो बॉल, आणि त्यावरती येणारा सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय। आणखीन एक पुढच्याच बॉलवरती हा चौकार। दोन बॉल वरती 2 मोठे प्रहार झालेत निलेश सर। 10 धावा फलकावरती आहेत। दर्जेदार बॅटिंग सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये करतोय। फ्री हिटचा बॉल, राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, तुझे तो बख्शे इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुलतान बनकर आया कर। दहाडतोय सूरज पाटील, मैदानाच्या आतमध्ये धावा आल्या त्याच्या बॅटमधून, त्या 12 धावा फलकावरती। आता एका बाजूला धनंजय भिंताडे यांनी चांगला बॉल टाकलेला आहे, थोडंसं पुढे सोडला आणि त्या बॉलला सूरज पाटील यांनी लॉफ्टेड स्ट्रोक खेळला। क्षेत्ररक्षक गेले, बाउंड्री लाईन वरती बॉल अडवला, बॉलची फेकी केली, तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतात। अर्णव स्पोर्ट्स साठी जमेची बाजू कोणती आहे, तर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सूरज पाटील पाहायला मिळतील, ज्यांनी चांगली बॅटिंग केली आणि ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत। टेनिस क्रिकेट विश्वातील चर्चेतील असा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय। 12 धावा फलकावरती बनलेल्या आहेत। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे। खरं तर फायनलची मॅच, पूर्वार्धाचा खेळ। धनंजय फिरून टाकला होता बॉल, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, लेग कटर, ऑफ कटर, स्लोवर वन, सारं काही आहे खेळाडूकडे। याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू पाहायला मिळालेत। आता धनंजय भिंताडे यांनी आपल्या गोलंदाजी मधली लकप प्रकृतीने मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे, आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाज सूरज पाटील यांना ऑल इंडिया आयकॉन बांधून ठेवले, परंतु स्ट्रायकर एंडला वाई तालुक्यातील कुसगावचा अमित वरे अर्थात बॉन्ड स्ट्रायकर एंडला पहिल्यांदा बॅटिंग मध्ये होईल तयार। 4 बॉलचा खेळ संपलाय, बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती। सातारा प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये जिथे कोलातला बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली, एडीपॅक्सचा कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट। निलेश सर, आज या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या पर्वामध्ये कोणाची चांदी झाली असेल ना, तर तो कॅप्टन अमित वरे आहे। स्क्रीनवरती तुम्ही आकर्षक आणि सुबक ट्रॉफी सध्याच्या घडीला पाहत होता। 2 धावा आल्यात।
आणि ज्यावेळेस आपण टॉस केला त्यावेळेस त्याला एक जो प्रश्न विचारला ना की हा टॉस तुझ्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत स्मरणामध्ये राहील का, तर त्याने उत्तर तेच दिलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या टॉसच्या आठवणी माझ्यासोबत राहतील. बॉल निघालाय फायनल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. चेक त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. संतोष दादा भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. मी कॅमेरामॅनला विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा मूव्ह करा. संतोष दादा भोईर यांना विनंती आहे या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. पुरस्कार जातोय बोरगाव गावला. संकेत वाडकरला तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साताऱ्याचे कंदी पेढे कमिटीच्या माध्यमातून 501 रुपयाचा पुरस्कार. त्याचबरोबर क्रिस्टलची ही ट्रॉफी देखील आपण संकेत वाडकर यांना देत आहोत. मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन संकेत. बॅक टू क्रिकेट. आज सण गर्दीतले साजरे होतात, माणूस वर्दीतला उभा राहतो आणि मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अमित वरेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ही ट्रॉफीचा मी आवर्जून उल्लेख केला होता. ही ट्रॉफी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते आहे. स्वराज्याचे दाखले धणी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण आज आपण पाहिलं ना हा धर्म रक्षीले असे श्री शिवशंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज. त्या पाठीमागे असणारी सातारा प्रीमियर लीगची क्रिस्टलची ट्रॉफी तुम्ही पाहत आहे. सामन्याला सुरुवात इथे मात्र होईल दुसरे षटक. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून पोलिसांची चांदी झालेली आज पाहायला मिळाली. खरं तर आवर्जून या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. 21 ग्राम चांदीचं नाणं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन दाखल होत असताना सचिन शिंदे. पहिला बॉल लेग कट, डेलिकेट कट, गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. इथे पहा बॅटिंग करताना सूरज पाटील यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि गोलंदाज सचिन शिंदे यांच्या वेगाचा वापर केला आणि अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, असा स्ट्रोक सीमारेषा पलीकडे गेलाय. सरळ 4 धावांसाठी गोलंदाजी मार्गवरती महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचा सचिन शिंदे. सचिन शिंदे पुढचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात. हा झेल या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. बाळासो कोरडे साहेब यांना तुम्ही पाहिलं. खरं तर त्यांच्या माध्यमातून हे नृत्य तुम्हाला पाहायला मिळालं. ज्यांना तुम्ही पाहिलं खरं तर गतवर्षी सर्वाधिक जास्त व्ह्यू त्यांच्या या नृत्यासाठीच गेले होते. साई काटेकरने त्यांची ती रील्स बनवली होती. 23 धावा दाबलकावरती आहेत. नवीन बॅटर रोहित सोमारडे बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. पाटण तालुक्यातील आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 23ला 1 विकेट मिळवली आहे सचिन शिंदेने. महत्वाचा बॅटर सूरज पाटीलला त्याने बाद केलाय. मोठा सामना, फायनलची मॅच, सातारा प्रीमियर लीग. सचिन शिंदे गोलंदाजी मार्कवरती, रोहित मैदानावरती आलाय. 23ला 1 पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता, फुल टॉल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. रोहितच्या बॅटमधून चौकार. बॅटिंग करताना रोहित आले आणि त्यांनी फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिला. मी आलोय याची प्रचिती देणारा चौकार इथे खेळलाय आणि हा चौकार धावसंख्या वाढवणार आहे.
DRAची मागणी करण्यात येते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम हाईट फॅक्टर इथे पाहिल्या जाणार आहे. हाईटसाठी DRAची मागणी इथे करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. रेफर करण्यात येतो. एक्झॅक्टली आपण पाहतो बॉल कुठे होता. हा इथे फटका अटेम्प्ट करत असताना एक्झॅक्टली बॅटर ज्या पद्धतीने क्रीजचा वापर करत होता, बॉल डीप होतोय काय सर्वाची शहानिशा इथे करण्यात येईल. फेअर डिलिव्हरी चौकार येत असताना पाहायला मिळाला. निलेश सर, खऱ्या अर्थानं मी महाराजांना एक भविष्य विचारलं होतं मागील सामन्यामध्ये काय होईल. महाराजांनी आवर्जून त्यांचं भविष्य सोबत सांगितलं होतं की तिथे मागील सामना कोणता संघ जिंकेल. तुम्ही काय म्हणाल, या सामन्यामध्ये किती धावा येतील? अर्णव स्पोर्ट्सने आतापर्यंत बॅटिंग करताना 27 बनवलेले आहेत आणि ज्या गतीने हा संघ चाललाय 18ची सरासरी आणि प्रोजेक्टर स्कोरचं म्हणणं काय आहे तर 72 धावा धावफलकावरती लागतील. परंतु गोलंदाजी मार्कमधून सचिन शिंदे पुन्हा तयार. अमोलजी सुपुगडे साहेब यांना पाहता ते नृत्य करतात. खोलातला बॉल यावेळेला पाहायला मिळाला होता. सिंगल साठी पुढे सरसावलाय. ही धाव अंगलट येऊ शकली असती. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तो मोठा होतो. सिंगल आली आहे वेगाने. निश्चित रिक्स तुम्हाला घ्यावी लागते, डेअरिंग तुम्हाला करावी लागते. जिथे रिक्स तिथे विजय फिक्स असंही म्हणतात. परंतु इथे एका धावेची रिक्स घेतलेली आहे. 4 बॉलचा जय सर खेळ संपलेला आहे. आता सचिन शिंदे यांनी कमबॅक केलेला आहे. स्ट्रायकर एंडला अमित वरे 6 वरती बॅटिंग करतायत. षटकातला आता 5वा बॉल प्रगतीपथावरती येईल. सामना 4 षटकांचा आहे. 28 ला 28 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 28 ला एक फलंदाज बाद झालाय. मॅच महत्वाची आहे. खरं तर मनस्थिती सुधारणं गरजेचं आहे. आज महाराजांनी मनस्थिती ठीक नाही म्हणून लीव घेतली होती मागच्या 3 दिवसामध्ये. उसळी घेणारा बॉल इथे पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. व्हाईट बॉल. मनस्थिती चांगली असेल ना तर परिस्थिती सुधारायला वेळ लागत नाही. ही परिस्थिती सुधारावी लागणार आहे. 29 धावा बनलेल्या आहेत. एक फलंदाज बाद. हो, असंही म्हणतात की मावळणारा सूर्य पुन्हा उगवतो आणि खराब वेळ बदलते. ती वेळ बदलेल का हे पाहावं लागेल. सचिन शिंदे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमसाठी आतापर्यंत 4 बॉल टाकले, 9 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय, 2 चौकार त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात, 1 गडी गारद केलाय. षटकातला हा 5वा बॉल. 29 धावा धावलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला यावेळेला अमित वरेला तुम्ही पाहताय जो टीमचा कॅप्टन आहे. पुढे ससावला इनसाइड आउट. एक्सा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये डीप एक्सा कव्हरला चौकार. ची उडान अमित वरे बॉन्ड यांचा अर्णव स्पोर्ट्स साठी होता. 6चा लगान. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा चिरणारा हा चौकार. चौकार पाहायला मिळाला होता. काय स्ट्रोक केला होता पहा. तू खीच मेरी फोटो. फोटोजेनिक स्ट्रोक केला होता कॅप्टनने. चौकार आला त्याच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले पहा. हा क्लास होता बॅटिंगचा. दर्जेदार स्ट्रोक ऑन साईडला यावेळेला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. एक धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही आहे. सिंगल येत असताना 34 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. जिथे 17ची धावगती मेंटेन केली आहे. या स्क्रीनवरती चर्चा चालू असताना पाहायला मिळते अमोलजी सुकुडे साहेबांना कुठेतरी मेसेज द्यायला हवा की तुमच्या अगेन 34 बनल्यात 2 षटकामध्ये. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये जिथे बॉलिंग करतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि स्क्रीनवरती पाहताय तुम्ही. खरं तर ज्यांचं नृत्य थोड्याच वेळापूर्वी पाहायला मिळालं होतं बाळासो खोराडे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. चिंतेचं वातावरण साहेब तुम्हाला कधी वाटलं ना शेजारी बसलेल्या महेश शिंदेशी तुम्ही आवर्जून चर्चा करू शकता. कोणतंही टेन्शन त्याच्या चेहऱ्यावरती नसतं. अगदी दर्जेदार असा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हा ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. चला घाई करा. फिल्डिंग करणारे टीम गणेश शिंदे आणि टीम आपल्याला उत्तरार्धामध्ये बॅटिंग करायची आहे. आपल्याकडे फ्लड लाईट्स नाही आहे आणि उद्याचा दिवस राखीवही नाही कारण उद्या सुट्टी नाही आहे कोणाला. वर्किंग डे आहे. थोडी घाई करा. वेळ वाचवा जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करता येईल. 2 अक्षरांचा असणारा लक, 2.5 अक्षरांचा असणारं भाग्य, 3 अक्षरांचा असणारं नशीब, 3.5 अक्षरांचा असणारं किस्मत. याहूनही मोठा शब्द आहे मेहनत. आणि ती मेहनत इथे करावी लागणार आहे. संत बाळूमामा
या वॉरियर्स या संघाला. खरं तर धावा रोखाव्या लागणार आहेत. 4 बॉल 11 वरती संघाचा कॅप्टन बॅटिंग करतोय. एका बाजूला अमित वरे 11 वरती बॅटिंग करतात. 4 बॉलचा खेळ संपला आणि स्ट्राईक वरती तेच बॅटिंग करतील. ओव्हर नंबर 2 साठी पाटण तालुक्यातील वरांडेवाडीचा पर्याय निवडलाय. फिरकी गोलंदाज विशाल वरांडे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु आतापर्यंत अमित बॉन्ड यांनी चांगली बॅटिंग केली. चला, वेळेची बंधनं आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. विशाल वरांडे गोलंदाजी मार्कवरतून ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल टाकतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. अर्णव स्पोर्ट्सने टॉस जिंकत बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 34. एक गडी बाद. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. सातारा प्रीमियर लीगची मेगा फायनल. चेक त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, ज्यांचा प्रचंड मताने विजय झाला, नवनिर्वाचित नगरसेवक रॉबिन शेठ मडवी साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम सर, सुस्वागतम. पहिला चेंडू ऑन साईडला इथून सिंगल येत असताना पाहायला मिळते लेग बाईटच्या सुरुमामधून. धावलकाबर्दी सिंगलच्या बरोबरीने 35 धावा धावलकाबर्दी बनलेल्या पाहायला मिळाल्यात. खरं तर एक दैदिप्यमान आणि दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सातारा क्रिकेटला मोठं करणारं आज प्रीमियर लीगच्या धर्तीवरती आज जिल्ह्याची स्पर्धा येत असताना पाहायला मिळाली. आयकॉन खेळाडू खेळले, जिल्हा आयकॉन खेळले. 17 असोसिएशन या जिल्ह्यामध्ये आहेत. हे जे असोसिएशनचं जाळं सातत्याने विणलं जात असताना सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि या असोसिएशन प्रत्येक असोसिएशन मधून खेळाडू खेळताना आज पाहायला मिळालं. 17 जिथे 35 धावा धावलकाबर्दी आहेत. एक फलंदाज बाद झाला स्ट्रायकर एंडला रोहित. उजव्या यशीच्या बाहेर लटकट केला, गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. क्विक सिंगल येत असताना पाहायला मिळते. 36. विशाल वरांडे मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. 2 बॉल टाकले आतापर्यंत. 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि एका बाजूला अमित वरे यांना बांधून ठेवलंय, रोहितला बांधून ठेवलेला आहे. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. विशाल वरांडे पाटण तालुक्यातील वरांडेवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आणि टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमसाठी आता चांगली गोलंदाजी करतायत. दिशेवरचं नियंत्रण चांगलं ठेवलंय, टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवलाय. ही त्यांच्या गोलंदाजीमधले धाकता आहे. परंतु एका बाजूला वाई तालुक्यातला कुसगावचा अमित वरे तयार. अमित वरे स्ट्रायकर एंडला. यावेळेला बाची आतली कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक तैनात. रुबी कट, चायनीज कट. रन्स आलेल्या नाही आहेत. मागील 3 बॉलवरती केवळ 3 आल्यात. धाबा इथे थांबल्यात. आता अलीकडे चांदी माग आहे, सोनं माग आहे. इथे धावा माग झालेल्या पाहायला मिळतात मैदानावरती. 3च धावा आतापर्यंत विशाल वरांडे यांनी खर्च केलेल्या आहेत. बहुसंख्येने आज पाठीराख या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आज विविध गावातील विविध तालुक्यातील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या मैदानापर्यंत आलाय. षटकातला 4था बॉल. पुढचा चेंडू गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेरचा आतेडी यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हा डॉट बॉल इथून येत असताना पाहायला मिळालाय. अमोलजी सुगुडे यांना सांगायला लागले, खरं तर हा निश्चित पाटणचा ब्रँड आहे, परंतु तो तुमच्या अगेन्स्ट बॅटिंग करतोय. तुम्ही ज्या केम्यामध्ये उभा आहात त्याच्या अगेन्स्ट विशाल वरांडे हाही त्यांचा संघाचा आहे. खोलातला बॉल तेडी यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीये. डॉट डॉट डॉट. काय गोलंदाजी केली विशाल वरांडे यांनी. वाकाडण्याजोगं षटक हाताळलंय. काट कसरीची गोलंदाजी केली. ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आले होते त्यावेळेस परिस्थिती बिकट होती, परंतु विशाल वरांडे यांचा मारा तिकट होता. आतापर्यंत जयेश सर 5 बॉल टाकले, 2 धावा दिल्या. टीमची टोटल धावसंख्या 37. एक गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल. केवळ 2 धावा आल्या त्या षटकामध्ये. खरं तर एक लेग बाईस देखील पाहायला मिळाली होती. यावेळेचा बॉल उंच गेलाय, लांब नाही. धनंजय भिंताडे चेंडूच्या खाली येतोय आणि त्याच्या हातामधून झेल निसटणं ही अवघड बाब. आणखीन धक्का. दुसरा फलंदाज बाद.
सखाराम शेठ यांच्याही अंगावरती पैशांचा पाऊस. खर तर दोन आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून एकदा टाळा द्यात. क्रिकेट रसिके हो, खर तर अशा आयोजकांवरती हे पैशांची उधळण झाली आहे. आज या स्पर्धेला भावाची चिंता सातत्याने ज्यांना भेडसावते, परंतु स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे, आपल्या खेळाडूंसाठी आयोजित केली आहे. रात्रीचा दिवस ज्यांनी केला ना ते संतोषजी देसाई सर यांचं कौतुकी या पैशाच्या उधळणीने झालं. आणि एक अशा व्यक्तिमत्व सखाराम शेठ कदम, खरं तर अशी व्यक्तिमत्व मनाने दिलदार आहे आमचा शेठ. आमचा शेठ लय ग्रेट. आणि आज आमच्या गोल्डन मॅनच्या वरतीही जिथे पैशांचा वर्षा होत असताना पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव येतोय. मागील काही बॉल आपण पाहिले ना, मागील 7 बॉल मध्ये निलेश सर धाबा आलेल्या नाही आहेत. 37ला 2 जकडून ठेवले, फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. आता हात खोलावे लागतील, धाडस करावं लागेल. मोठ्या फटक्यांचं पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला हातलोडचा यश मोरे गोलंदाजी मार्ग करतो निघालाय. 37 धावा दापलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. हा चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर होता, रूम दिलाय आणि डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. अमित वरेच्या बॅटमधून चौकार. कदम यांच्याबद्दलची मी चर्चा करता करता राहून गेली. खरं तर या आयोजनामधील महत्वाचे बाबी आहेत. सतीश सनस असतील, मग आमचे अगदी त्याच वेळेला नयनजी सकपाळ असतील. नयन सकपाळ सातत्याने खेळाडूंच्या पाठीशी नेहमी उभे राहणार आहे असं व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. सुशीलजी दफन साहेब यांचे विशेष करून मी कौतुक करेन. 41 धावा दापलकावरती आहेत. बापूजी पार्टे साहेब यांचे विशेष मी कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सातारा जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारी स्पर्धा आपण घेऊन यायची आहे, त्यासाठी तितकंसं कटाक्षही टाकायला हवं आणि या आयोजकांनी केलेलं आहे. संपूर्ण समालोचन असोसिएशन याचंही मी कौतुक करेन आणि त्याचं हेड संतोषजी देसाई साहेब यांच्यासाठी आज माझ्याकडे शब्द थिटे आहेत. 41 आहेत. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल आडवा बाटने उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. गौतमी पाटीलची लावणी येऊ द्यात, मागणी आहे. थँक्यू. सॉरी मामा, मी तुम्हाला थांबवलं. 41ला 3. 41 धावा दापलकावरती आहेत. नवीन बॅटर तेजस पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. 41ला 3. शेवटचे 3 बॉल राहिलेत. शेष खोलातला बॉल होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलेला नाहीये. अर्णव स्पोर्ट्स बॅटिंग करतोय. 42ला 3 आहेत. 42ला 3 पाहायला मिळाल्यात. खरं तर फायनलची मॅच इथे पाहायला मिळते. सह्याद्री स्पोर्ट्सचा सतीश सनस यांच्यावरती थोड्याच वेळामध्ये थोडीशी उधळण पाहायला मिळू शकते, कारण ज्या रीतीचं चर्चेतील हा खेळाडू आहे. सखाराम शेठ यांनी जर का चैन काढून त्यांना दिली ना तर आज सर्वाधिक मोठा किस्सा इथे पाहायला मिळेल. 42ला 3. अजिजी वरे साहेब ही पैशाचा पाऊस करू शकतात सतीश सनस यांच्यावरती. 42ला 3 आहेत. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी राहिलाय. मला वाटतं शेठनं आता मात्र चैन काढून ठेवावी लागेल. 42ला 3. करंट स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो आहे. खरं तर यश या षटकामध्ये त्यानेही धाबा कमी खर्च केलेले आहेत. सातारा प्रीमियर लीग 2026 भव्य दिव्य सोहळा जो शेवटाकडे निघालाय.
ह्या लेफ्टी बॅटरला कोण विसरेल, काय स्ट्रोक केला होता कारण मालूसरे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. या वेळेचा बॉल खाली राहिला, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आला. मागील 2 षटकांमध्ये धावा आलेल्याच नाही आहेत. चिंतेचं वातावरण अर्णव स्पोर्टच्या खेम्यामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये 34 आल्या, तदनंतर धावा इथे मात्र थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. खरं तर कॅल्क्युलेशन पहा ना किती छान प्रकारे बनलंय. पहिल्या 2 षटकामध्ये 17च्या धावगतीने धावा आल्या आणि तदनंतर आकडे मोड कुठेतरी बिघडली. धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. 42ला 3 आहेत. मागील जर का आपण पाहिलं ना तर एकंदरीत 11 बॉलमध्ये केवळ आणि केवळ 8 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल यश मोरे, शेवटचा चेंडू कोलातला होता. लिडिंग एज घेतली एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सचिन शिंदे चेंडूच्या खाली. ते कोणीही जाऊ नका, आपल्याला विनंती आहे. प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतोय, मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे, कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय सूर्यकांत दादा कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. त्याचबरोबर ज्यांचं नुकतेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड मताने विजय झाला असे आपल्या सर्वांचेच लाडके युवा नेते नवनिर्वाचित नगरसेवक रॉबिन शेठ मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमची संपूर्ण मान्यवर या सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. तोपर्यंत थोडं बाहेर या. रोहित पाटील थोडं बाहेर या. सर्वांनी बाहेर या. मॅच चालू होणार नाही. बॅटर अंधारातच बॅटिंग करतील. चला बाहेर या, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि 3 धावांची पेनल्टी अपोनंट टीमला. 39 बनला, 40चं टार्गेट आहे. अजिंक्य 42 होत्या, 3 मायनस 39 झाल्या आणि 40 रनचं टार्गेट. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित येऊ द्यात. धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. षटकारांचा ब्रँड आणि त्याच्या साथीला संघाचा संकट मोचक गणरायाचं प्रतीक असणारा गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. या 2 खेळाडूंना आपण पाहतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ही मॅच, एका बाजूला जर का तुम्ही ड्रेस कोडच्या आधारावरती जाल तर एका बाजूला चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स वाटू लागली आहे मला. हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फायनलचा थरार चित्तरंजक ही सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. खूप साऱ्या गोष्टी इथे या सामन्याच्या माध्यमातून. चला थोडी घाई करा. थँक्यू. एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड मताने ज्यांचा विजय झाला आणि ज्यांना खऱ्या अर्थाने संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्ताच एक नवीन पद मिळाले, बाल कल्याण आणि क्रीडा विभाग याच्यामध्ये पद मिळाले. अर्थातच नवी मुंबईचे नवनिर्वाचित नगरसेवक रॉबिन शेठ मडवी साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सातारा प्रीमियर लीगसाठी विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आज आपण संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून आपण रॉबिन शेठ मडवी साहेब यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. थँक्यू. फायनलची मॅच सामन्याला सुरुवात होतीये. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ ही निश्चित बदलते. फायनलच्या मॅच मध्ये कशी राहणार कोणाची वेळ, येणारा काळ आणि वेळ सांगणार आहे. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय जिथे मात्र धनंजय भिंताडे पहिला बॉल खोलामध्ये टाकला होता. सुरुवात दमदार झाली. पहिला बॉल डॉट आलाय. चेक. त्याचबरोबर कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीग साठी बहुमूल्य सहकार्य करण्यात आलंय, नारायण शिंदे अण्णा यांचं शुभागमन होत आहे. अण्णा, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे.
पहिला बॉल डॉट टाकलाय विशाल भोसले. खोलातला होता ऑन साइडला, बॅट आणि पायाच्या मधोमध आलेला धनंजय भिंताडे, हुंडरीचा ब्रँड, ठोकतोय षटकार. अतिशी फटकेबाजीला जाणला जाणारा षटकारांचा बादशहा मैदानाच्या आतमध्ये धनंजय अरुण भिंताडे बॅटिंग करतोय. मैदानावरती षटकार आलाय अजिंक्य ताऱ्याचा. तारा इथे मात्र विकेट संपादन होईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अर्णव स्पोर्ट्सला मिळाली. अजिंक्य तारे अशा पायथ्याशी बसलेलं जकातवाडी गाव आहे आणि जकातवाडीच्या पठ्ठ्याने अर्णव स्पोर्ट्सला मिळून दिलंय पहिलं सुयश. खेळाडूचं नाव आहे विशाल भोसले. काय गोलंदाजी केली या बॉलच्या पाठीमागे. या अगोदरच्या बॉलवरती षटकार मारला होता आणि त्यानंतरच्या बॉलवरती फलंदाजाला गारद केलंय. आता मैदानाच्या आतमध्ये जावली तालुक्यातील रांजणी गावचा ऑलराऊंडर खेळाडू अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये. आम्ही ओरिजिनल, तुम्ही डमी. नको समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करता तुम्ही तिथेच वन साइड आहे किंवा मी, हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय अजिंक्य ताऱ्याच्या ताराने. विशाल भोसलेने मिळवली इथे विकेट. काय गोलंदाजी केली आहे अजिंक्य तारा. या गडा किल्ल्याच्या पायथ्याची असलेलं वसलेलं गाव जकातवाडी या गावाला बिलॉंग करणाऱ्या खेळाडूने विकेट मिळवली आहे. सर्वाधिक मोठी अपॉर्च्युनिटी त्याने मिस केलेली नाही आहे. 6 धावा बलकावरती पहिला धक्का इथे दिला गेलाय. मॅचची गोल्डन आणि टर्निंग पॉइंट विकेट इथे पाहायला मिळते. ही प्रेक्षक वर्गाची गर्दी गर्दी आहेत, ज्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे. चहूबाजूला जिथे नजर जाते तिथे आता गर्दी पाहायला मिळते. आता मुंगीलाही कोणत्याही पद्धतीची परमिशन नाही मैदानाच्या आतमध्ये शिरण्याची. मैदानावरती सातत्याने इथे गर्दी पाहायला मिळते. ही गर्दी पहा चहूबाजूला, प्रवेशद्वाराच्या अगदी समोरची गर्दी. हा दुसरा डगआउट अर्णव स्पोर्ट्सचा तुम्ही पाहताय. ही गर्दी प्रेक्षक वर्गाची सातत्याने पाहायला मिळते. 6ला 1 आहे. 6 धावा धावलकावरती एक फलंदाज बाद झालाय. 6ला 1. फुललेनचा बॉल लोअर फुलटो होता, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. एकेरी धाव आली. 7 धावा धावलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. बॉलिंग टीम सातत्याने चांगलं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळते. स्क्रीनवरती हा डगआउट तुम्ही पाहता, हा खेमा पाहायला मिळतोय. अगदी या खेमाच्या दरम्यान जिथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने हे संघ मालक इथे पाहायला मिळालेत. अर्णव स्पोर्ट्सचा हा खेमा तुम्हाला पाहायला मिळतोय. उजव्या एसीच्या बाहेर होता, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल मिळाली. एकेरी धाव येते. 8 धावा धावलकावरती बनल्यात. फायनलची मॅच गणेश शिंदे एक सिंगल घेतोय. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आज जिथे मात्र 2 खेळाडू पाहायला मिळतात ना, एक आहे प्रतीक सुरते आणि त्याच्या शेजारी बसलाय तो अर्थात सुमित पाटील. सुमित पाटील अर्थात धाकला मोठा बंधू आहे, जो अर्थात मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील खेळतोय त्याचा बंधू, जो स्क्रीनवरती इथे दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतोय. सूरज पाटील यावेळेचा बॉल कबासला. क्षेत्ररक्षक झेलचा प्रयत्न, कॅच बनू शकलेला नाहीये. इथे झेल ड्रॉप झालाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 9. गडी बाद. आता इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत 18 बॉल आणि समीकरण आपण नव्याने मांडूया. परंतु संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज आलेला आहे सातारा प्रीमियर लीग पाहण्यासाठी आणि हे सर्व प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनवरती उभे आहेत, कोणी बसलेला आहे. म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक उभे आहेत. 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला धावा 32. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा. ही प्रसिद्धी आहे या स्पर्धेची. जितकी गर्दी ना तितकी स्पर्धेला प्रसिद्धी आपण नेहमी म्हणतो आणि ही गर्दी प्रेक्षक वर्गाची पाहायला मिळते. हे दर्दी आहेत म्हणून या ठिकाणावरती आलेले आहेत. निलेश सर, प्रेक्षक वर्ग फायनलची मॅच ज्यावेळेला चालू होते ना, बाकी काय ऐकायला मनस्थितीमध्ये नसतात, त्यांना स्कोरच ऐकायचा असतो. एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला, तो तिरडीवरतून उठून म्हणाला, दादा स्कोर काय झाला.
धावफलकावरती धावा बनल्यात त्या 9. एक फलंदाज बाद देणारे चेंडू 18 मध्ये 32 ची गरज. हा अर्णव स्पोर्ट्स तोच संघ आहे ज्या संघाला 3 धावांच्या पेनल्टीने खेळावा लागलाय आणि सातत्याने या संघाने चांगलं प्रदर्शन केलंय. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या अर्थात 9. हा SSD चा बॉल सातत्याने स्पर्धेमध्ये वापरला जातोय. tenniscricket.in चे CEO, tenniscricket.in चे फाउंडर संतोजी नाणेकर यांच्या मालकीचा हा चेंडू वापरला जात असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 9 बनलेल्या आहेत. 9 ऑन द बोर्ड. हा खेळण्यासाठी योग्य असणारा बॉल. बाउन्स चांगला आहे. बॅटिंग बॉलिंग साठी सातत्याने योगदान चांगलं दिलंय. 18 चेंडू आणि 32 ची गरज. चला थोडी घाई व्हायला हवी. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदे आणि अजिंक्य मैदानावरती पाहायला मिळतो. आकाश सामंतराय गोलंदाजी मार्क वरती. अगदी बोरणे गावचा सुपुत्र गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. टीमचे मॅनेजर आनंदी आहे संघाच्या प्रदर्शनावरती. सातत्याने चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाल्यात. अजिंक्य स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल आडव्या बॅटने केण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. आव्हान इथे मात्र जिवंत ठेवणारी या स्पर्धेमध्ये 17 चेंडू 32 ची गरज. काय बॉल टाकलाय. बोरणे गावचा भेदक मारा. आकाश सामंतराय टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली आहे. बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा 9 बनलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेचा चेंडू ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. एकेरी धाव आली. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. जिथे मात्र आपण पाहिलं पुढचा चेंडू गोलंदाज. पुन्हा एकदा यावेळेचा तडाखा. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. षटकारांचा पाटण ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. बॉल आकाशाला गवसणी घालत निघाला. सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी आकाश सामंतराय यांच्यावरती चढवलाय. भीषण हल्ला. गुडघा टेकवला. बॉल ऑन साईडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. मराठवाडीचा गणेश शिंदे. ऍक्शन रिप्ले पहा. काय फटका पाहायला मिळाला. परफेक्ट एक्झिक्युशन आणि एक दर्जेदार असा स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. रख हौसला. वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा. यू ना थक कर बैठ मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मॅच मध्ये रंग भरलेत. लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड खेळला होता आणि फटका जसा केला ठाऊक होतोय बॅटरला. हा षटकार येत असताना पाहायला मिळालाय. निलेश सर एवढंच म्हणावं असं वाटतं या खेळाडूसाठी. हाती घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. भारी पडतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एकटा लढतोय. किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. खोलातला बॉल. यावेळेला शॉट फाईन लेगला बीट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती धावा वेगाने वधारत असताना पाहायला मिळाल्यात. साताराकरांचं क्रिकेट मोठं व्हावं. साताऱ्याचे माझे जिल्ह्याचे खेळाडू खेळावे म्हणून सातत्याने या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा धावफलकावर. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आला. सिंगल येते. 27 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. 12 बॉल 14 ची आवश्यकता राहिली आहे. सामना खुला झालाय. गेम ऑन मॅच ऑन. हा सामन्यामध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. हा डगआउट्स पाहताय तुम्ही. आनंदी आहे. तितकासा आनंदी पाहायला मिळालाय. धावफलकावरती 42 धावा धावफलक जिथे अर्थात 27 धावा धावफलकावरती बनल्यात.
टार्गेट होतं 3 धावांची ही पेनल्टी होती. या स्पर्धेच्या माध्यमातून ही गर्दी तुम्ही पाहताय, प्रेक्षक वर्ग पहा, तुडुंब गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज मी कौतुक करावं तितकंसं कमी आहे सकाराम शेठ कदम यांचं. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मी विशेष कौतुक यासाठी करतोय कारण ज्यांनी नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सातत्याने, मग कोणती लीग असू द्यात, माझ्या जिल्ह्याचे खेळाडू खेळावे यासाठी पुढाकार त्यांनी नेहमीच घेतला. अगदी सातत्याने त्यांना आपण पाहतोय. गणेश 5 बॉल 18 वरती 2 नॉट आउट, 4 बॉल 3 वरती अजिंक्य नॉट आउट, 27 ला 1 आहे. हे फ्लेक्स पहा, हे बॅनर्स तुम्ही पाहताय, होल्डिंग्स तुम्ही पाहताय, हे आमचे पुरस्कर्ते आहेत ज्यांनी प्रेम दाखवलंय गेले 2 वर्षामध्ये. आणि सातत्याने आमचा कॅमेरामॅन तुम्ही पाहताय. खरं या स्पर्धेच्या माध्यमातून ही गर्दी पाहायला मिळते. होय दादा, तुम्ही सर्वजण आज सायकल घेऊन आल्यात, काही बाईक घेऊन आल्यात आणि जिथे तिथे गर्दी पाहायला मिळते प्रेक्षक वर्गाची. हे चहूबाजूची गर्दी तुम्ही पाहताय, जिथे ड्रोनच्या माध्यमातून काका आल्यात, ताई आल्यात, सर्वांचं जर्दिक स्वागत. क्रिकेटला सातत्याने जगलंय, थोडी घाई करा. 2 जिथे 12 चेंडू आणि 13 ची गरज. 12 चेंडू 13 धावा, चला घाई करा. काय हवंय? थोडी घाई करा, जास्तीचा वेळ आपल्याकडे नाहीये. 42 बांधल्या होत्या पूर्वार्धामध्ये, 3 धावांची पेनल्टी होती, 39 राहिल्या, 40चं टार्गेट होतं. चला आता काय उरलंय, थोडी घाई करा. 27 आहेत, 27 ला 1. बॅड लाईटची कोणती अपील ग्राह्य धरली जाणार नाही. निलेश सर, दोन्ही संघ आपण घाई करा अशी आपली विनंती आहे. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. अर्णव स्पोर्ट्स आपला विनंती आहे की आपण सहकार्य करा अशी विनंती आहे. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा इथून पुढे 13. हे संपूर्ण प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत, विहंगम दृश्य या क्रिकेट स्पर्धेचं. मला असं वाटतं ना, खरं तर अजिजी वरे साहेबांनी जी काही कमिट केली होती ना, की जर का बाळूमामा संघ जिंकला तर मला दुःख होणार नाही, मग साहेब आतमध्ये जाणंही मला तितकंसं रुचत नाही. खरं तर या गोष्टींसाठी आपण त्या गोष्टी करू नयेत, कारण सामना थांबतोय, कुठेतरी क्रिकेट थांबतंय, यालाही गालबोट लागतंय. 12 बॉल आणि 13 ची गरज. स्वतः त्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. 27 ला 1, 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. 5 चेंडू 18 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय संघाचा नेता, कॅप्टन आहे, लीडर आहे. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. ऑन साईडला डीप मिड विकेट तैनात आहे. सिंगल आली. 11 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 12 ची गरज. पोलिसांना बोलवावं लागलं. बापूजी धोंडे साहेब आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बापूजी धोंडे साहेब यांना बघितलं ना, मला आवर्जून एका व्यक्तीची आठवण होते, गोटे अंपायर. एकट्या गोटे अंपायरला दिवसभर नाचवायला भाग पाडणारे आमचे बापूजी धोंडे आहेत आणि तेही विनाशुल्क. 15,000चा पॅकेज घेणारा गोट्या विनाशुल्क नाचू शकतो. 28 ला 1, पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. 29 ऑन दी बोर्ड. 40चा पाठलाग. 10 बॉल 11 ची गरज. आज संकेत वाडकरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. मॅच बनवायचे, लढावं लागेल. संकेत वाडकरकडे ती भेदकता आहे. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली. हा पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. खोलातला यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येणं गरजेचं आणि ते येऊ लागलेत. संकेत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. हा बोरगावचा एक युवा खेळाडू आहे आणि आतापर्यंत काय गोलंदाजी केली या खेळाडूने. आता 9 बॉल 11 ची गरज आहे आणि आता युवाची हवा बोरगावच्या संकेत वाडकरला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. मेगा फायनलची मॅच, शेवटच्या काही बॉलचा थरार. 9 चेंडू आणि 11 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. युवा हा खेळाडू जिगरबाज आहे का? आज त्याचा जिगरा किती मोठा आहे ते इथे दाखवून द्यावं लागणार आहे त्याला. चांगली बॅटिंग जिथे चांगली बॉलिंग करून दाखवावं लागणार आहे. पुढचा चेंडू गणेश स्ट्रायकर एंडला खोला टाकला होता. इथेही अपील करण्यात येते, परंतु बॉल एक्झॅक्टली खोलात होता. बॉल ज्या वेळेला ब्रश झाला त्यावेळेला ग्राउंडेड होता आणि त्याच कारणास्तव ही अपील ग्राह्य धरली जाणार नाही. ग्राह्य धरली जाणार नाही. विनाकारण जर का वेळ जाणं त्यांचे प्रयत्न करत असाल तर ते चुकीचे आहेत असं मी म्हणेन, कारण बॉल आधीच ग्राउंडेड होता. ही बाब अगदी निदर्शनास येते. हा डगाव तुम्ही पाहता. आता चिंतेचं वातावरण बनलंय. 8 बॉल आणि 11 ची गरज. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. डॉट बॉल येतोय. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 7 बॉल 11 ची गरज.
संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये लढतोय अर्णव स्पोर्ट्स साठी. आता 7 बॉल 11ची गरज. शेवटच्या काही बॉलवरती काय गोलंदाजी केली आहे वाई तालुक्यातील बोरगावचा खेळाडू संकेत वाडकर. कमाल करतोय. अर्णव स्पोर्ट्सला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतोय. चित्त थरारक सामना. 7 बॉल 11ची गरज. महत्वपूर्ण बॉल आहे. जो संघ चांगला खेळ करेल त्या संघाची या मॅच वरची पकड मजबूत. 7 बॉल 11चा थरार. 7 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. क्रिकेट रसिको हो, स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या या स्पर्धेसाठी आणि या मॅच साठी. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते दुहेरीचा प्रयत्न नाही. 6 चेंडू आणि आता मात्र 10ची आवश्यकता. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. 6 बॉल 10ची गरज. गर्दी प्रेक्षक वर्ग, गर्दी पहा. चहूबाजूला गर्दी गर्दी आणि गर्दीचे विक्रम मोडीच काढते स्पर्धा. आज फायनलची डे आहे आणि अर्थात अंतिम सामना याच साठी केला होता अठ्ठास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा. सातारा प्रीमियर लीगचे काही क्षण राहिलेत जे गोडाकडे निघत असताना पाहायला मिळालेत. 6 चेंडू 9ची आवश्यकता. सूरज पाटील 6 बॉल 10. 6 चेंडू आणि 10ची आवश्यकता राहिली आहे. सूरज पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. सामना रंगात आलाय. क्रिकेट रसिको मॅच आवडली असेल बोला एकदा जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की गण. हॅलो हॅलो. यावेळेचा बॉल उंच आणि तितकासा लांब. पहिला चेंडू पाठवलाय गणेश शिंदेने. षटकार. या बॉल वरती मराठवाडीच्या गणेश शिंदे यांनी दिलाय धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकलाय आता सोप्पा. संत बाळू मामा वॉरियर्स कराड साठी. काय बॅटिंग केली आहे त्याने. दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय. दर्जेदार बॅटिंग करतोय. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये लढत असताना पाहायला मिळाला. आणि गणेश शिंदे एक पात्री अभिनय केले. 5 बॉल अद्याप 4ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली. 5 चेंडू आणि 4 धाबा. सामना जर का संपवायचा आहे ना तर बॅटिंग अशीच करावी लागेल. झटपट पटापट. 11 चेंडू आणि 26 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय गणेश शिंदे. दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हे यश आहे या स्पर्धेचं. आडवा बाटने मॅच फिनिश होईल का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. सामना जिवंत ठेवला. झेल टिपण्यात आला. इथे फलंदाजाच्या अडचणी वाढल्यात. प्रेक्षक वर्गाने काय रिझल्ट दिलेला नाही अजिंक्य. जर का तुम्हाला पाहायचं आहे त्याची शहानिशा करूयात. प्रेक्षक वर्गाने काहीही सांगितलेलं नाहीये दादानो. प्रेक्षक वर्ग तिथे आहेत आणि ते हजर आहेत. आणि हा पहा कॅमेरा वर्क. हा कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय. खरं तर इथे बॉल हवेमध्ये होता. आज शाहरुख शेखला इथे आणण्यात आलाय. टेनिस क्रिकेट विश्वातील नंबर 1चा कॅमेरामॅन आपण आणलाय या स्पर्धेसाठी. आणि हा ऍक्शन रिप्ले पहा. दूध का दूध, पाणी का पाणी. टेनिस क्रिकेट विश्वातली पहिली वेबसाईट आज कामकाज करते. हा फेअर आहे. बाउंड्री रोपच्या आतमध्ये आहे. चला रनआउट साठी DRS आहे. घ्या रनआउट लवकरात लवकर येऊ द्यात. बाउंड्री रोपच्या आतमध्ये बॉल रोखलाय. 5 बॉल 4 हव्या होत्या आणि हा रनआउट स्क्रीन वरती येतोय. वेल शॉट आहे बॅटर. वेल शॉट. धक्का लागलाय. OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये गणेश शिंदे बाद. थँक्यू. 4 चेंडू आणि 3ची गरज. 4 बॉल आणि 3 धाबा. गर्दी पहा चहू बाजूला. मला वाटत नाही या मैदानावरती मी जास्तीचा काळ स्पर्धा करायला आलेलो नाहीये. खुल्या गटाच्या ही गर्दी पाहताना अविश्वसनीय क्षण आहे. या स्पर्धेचं यश आहे. या स्पर्धेचं ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून जर का ही गर्दी पाहायला मिळाली तर याचा आनंद काही वेगळा राहील. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. 4 चेंडू आणि 3ची गरज.
अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील सूरज पाटील असं म्हणावं लागेल. हा तो खेळाडू आहे, तो साऱ्या गोष्टी करू शक्य आणि मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय. आज या खेळाडूचा धावा सातत्याने संघ करतोय. सूरज पाटील, तू काही ना काहीतरी करून दाखव. एकटा लढतोय हा खेळाडू. पाटलाचा बोलबाला राहिलाय. मर्सिडीज एक ब्रँड आहे, पाटील त्याहून एक मोठा ब्रँड आहे. सोन्याची चमक आणि आगरी कोळ्याची धमक कधी जात नाही. मैदानाच्या आतमध्ये आज पाटील गोलंदाजी करतोय. उगाच नाही, 1,30,000चं पारितोषिक जिंकले एका मॅच मध्ये. तो खेळाडू पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धांचं पारितोषिक राहतं, जेवढं त्याने एकाच मॅच मध्ये पारितोषिक कमवलं. रायगडाची शान गोलंदाजी करतोय. 4 बॉल 3. यावेळेला फेकून दिला. मॅच फिनिश. संत बाळूमामा संघाने जिंकली आहे सातारा प्रीमियर लीग. थँक्यू. आले तुफान किती जिद्द न सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली आज पुरी. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने सातारा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व जिंकलंय.